माफ करा, आज जरा बहिणीच्या लग्नाची गडबड आहे, त्याच्यामुळे मी हॉटेल लवकर बंद करणार. ठीक आहे, पण तुमची आजची भजी खायला द्या त्यांना, म्हणजे मुलाकडचे लगेच तयार होतील. चला येतो. या पंढऱ्या इकडे पटपट आवरायला घे, आपण हॉटेल बंद करू, लवकर घरी जाऊ, पाहुण्याची वेळ होईल. चल आवर. प्रसाद दादा आली ही बया. सौम्या, काय झालं? कुठे पडलीस का तू? ऍक्सिडेंट झाला का तुझा? तू एक काम कर, आतमध्ये ये. चल आतमध्ये बस. सौम्या, सौम्या, हे बघ, तू रडू नकोस. तुला काय झालंय ते मला सांग. ऍक्सिडेंट झाला का? पडलीस का कुठे तू? ऍक्सिडेंट. कसा? कुठे? मला आता काही विचारू नकोस. मला खूप भीती वाटते. अंग थरथरतंय माझं. मी खूप घाबरली. मी इकडे पळून आले. पळून आलीस? कशापासून? माझ्या नशिबापासून. म्हणजे सौम्या, तू काय बोलतेस? जरा कळेल का मला नीट? नशिबापासून म्हणजे? प्रसाद प्लीज, मला प्लीज आता काही विचारू नको. मी थोडा वेळ इकडे बसू शकते का प्लीज? ठीक आहे, ठीक आहे. पंढरी, पाणी दे. प्राची, अगं हे बघ, तू आता ठरवलंयस की नाही, मग रडायचं नाही. मला खूप धडधड होतीये ग. बरोबरच आहे ना प्राची. अशा वेळी धडधड नाही होणार तर मग कधी होणार? पण माझ्याकडून काही चूक नाही होणार ना? हे बघ, सगळ्या प्रसंगाला जर प्रसन्नपणे सामोरी गेलीस ना तर काहीही चूक होणार नाही, नक्की. वृंदाविनी, तू आहेस ना म्हणून मला खूप आधार वाटतो ग. मोठी बहीण आहे ना, आधारी वाटायलाच हवा. आणि बाय द वे, तू आज ह्या साडीत खूप गोड दिसतेस. यांनीच पाठवली आहे ना मला ही दिवाळीला. हे आलेत का? नाही, अजून नाही आले, पण आता कुठल्याही क्षणी येतील. तू तयार आहेस ना? राखली की
जाऊ त्यान घरी वाजल्याची बारा मला काय चाललंय बाई? डान्स करण्याचा प्रयत्न करते मी. बाई बरी आहेस ना? सध्या आपल्या घरात काय चाललंय आणि तुला नाच काय सुचतोय? म्हणजे तुझी आई तिकडे प्राचीच्या लग्नावरनं तमाशा करते आणि तू इथे लावणी. आईचं मरू द्याव, आईचं नेहमीच असतो. खरं तर मला वृंदाला मदत करायची, पण तिच्या विरोधात जाऊन तिला कशी मदत करणार तेच कळत नाहीये. त्यासाठी नसतेस तू. मी नाचतीये ना ते का वेगळ्या कारणासाठी. झी मराठीवर डान्स महाराष्ट्र डान्स स्पर्धा सुरू होतीये. तू हे असं नाचून स्पर्धा पाहण्याची प्रॅक्टिस करतेस का? नाही हो, मी ना त्या स्पर्धेत भाग घेणार आहे. प्रेक्षक म्हणून? मग तू का नाचतेस? प्रेक्षक म्हणून नाही, स्पर्धक म्हणून. हे बाई ते एवढं सोपं नाहीये. म्हणजे आपल्या चाळीमध्ये गणपती येतो आणि त्याच्यासमोर आपण डान्सची स्पर्धा करतो ना, की उठलं आणि कसंही नाचावं तसं नाहीये. त्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात ऑडिशन्स असतात. हो, मग मी सुद्धा ऑडिशन्सला जाणार. कशाला? ऑडिशन बघायला? जा बाबा, तुम्ही नेहमीच माझी चेष्टा करत असता. सुवर्णा, चेष्टा कोण करतंय, तू का मी? हे बघ, काय आहे ना की नाचण्याची इच्छा असणं वेगळं आणि प्रत्यक्षात नाचणं वेगळं, आणि डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये नाचणं त्याहून वेगळं. मी तुला एखाद्या ऑडिशनला घेऊन जाईल. हो, कधी आहेत ऑडिशन? 25 तारखेला पुण्यात आणि 27 तारखेला मुंबईत. मुंबईतल्या ऑडिशनला मी तुला घेऊन जातो. मग तू ठरव, आपण भाग घ्यायचा की घरी बसून स्पर्धा पाहायची. तर ठरलं. 27 नोव्हेंबरला मुंबईत. भारी भारी लोक येतील ना. वाव, किती मज्जा येईल. सौम्या, आता बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय. माणसात आल्यासारखं वाटतं. मी खूप घाबरले होते प्रसाद. हो, ऍक्सिडेंट झालं की असं होतच. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंटच झाला होता ना तुझा? ओ, ऑफकोर्स ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्च्युली सेफ वाटावं म्हणून मी इकडे आले. खूप सिक्युअर वाटतं मला इकडे. ऍटलीस्ट इकडे कोण माझा पाठलाग तरी नाही करणार. पाठलाग? तुझा कोण पाठलाग करत येणार? तुम्ही हॉटेल बंद करत होता का? हो अगं, आज घरी माझ्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणून आम्ही लवकर निघालोय. आय एम सो सॉरी प्रसाद, मी तुला उगीच डिस्टर्ब केलं. मी येते. हा, सौम्या, हे बघ, तू खूप डिस्टर्ब वाटतेस. घरी एकटी जाशील ना? मी जाईन. माझ्याच घरी जायचंय. चल येते. एवढासा ऍक्सिडेंट झाला तर किती घाबरल्यासारखी करत होती ती. आमच्या गावात असे छोटे मोठे ऍक्सिडेंट रोज होतात. कुणी विहिरीत पडतं तर कुणी झाडावरून पडतंय, पण हे असले नखरे कुणी नाही करत आमच्या गावात. हे बघ पंढरी, ऍक्सिडेंट केवढा झाला होता माहिती नाही आपल्याला, पण ती कशाला तरी नक्की घाबरली होती. कशाला ते माहिती नाही. प्रसाद दादा, ते राहू दे, आपण लवकर घरी जाऊया, नाही तर कांता मावशी आपल्याला फाडून खातील. हा, चल. घ्या अजून जोडी. हो हो. मी प्राचीला दिलेली साडी तिने या मुलीला का दिली? काल मी तिला सांगितलं होतं की तू ही साडी नेस म्हणून. काय खेळ करते ही प्राची माझ्याशी, आणि मुद्दाम मला दाखवून द्यायला की मला तुझी फार पडलेली नाही. सगळ्याचे हिशोब करेन मी. माय लेडी, तू फक्त हो म्हण, मग तुला माझ्यातलं वाईल्ड अॅनिमल पण दिसेल. बट आय लव्ह यू.
आय लव्ह यू द वे यू ट्रीट मी. मी स्पष्ट आणि स्वच्छ बोलणारा माणूस आहे. स्पष्टच बोलायचं तर माझ्या मुलाला प्राची पसंत आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. चोरगे साहेब, तुम्हाला काही विचारायचं असेल आम्हाला तर विचारू शकता तुम्ही. नाही म्हणजे कुठलाही किंतु मनात बाळगू नका, विचार. अरे नाही, किंतु वगैरे काहीच नाहीये हो मनात. मला खरं सांगायचं तर म्हणजे सगळ्यांनाच तेजसराव पसंत होतेच. पण भीती अशी होती की तेजसरावांना प्राची पसंत पडते की नाही. पण आता होकार मिळाल्यावर तर उपकारच केलेत म्हणायचे आमच्यावर तेजसरावांनी. घ्या म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असंच झालं. अहो ही मुलगी आमच्या इतक्या जवळ असून सुद्धा आमच्या लक्षात कसं नाही आलं. एनिवेज दोन्ही घरच्यांना हे स्थळ पसंत आहे असं मी समजतो. काय तेजस, मला प्राची पसंत आहे. आता तिने सांगावं. पसंत आहेत तेजसराव तिला, म्हणूनच लाजली आणि पळाली ती. अहो नावं ठेवण्यासारखं काहीच नाहीये हो तेजसमध्ये. अहो हातात दिवा घेऊन शोधला ना तरी तेजस सारखा मुलगा नाही हो मिळणार. सॉरी, तेजस रावांसारखा मुलगा नाही मिळणार. हा पण प्राचीची पसंती मला तिच्या तोंडून ऐकायची.
काहीच प्रश्नच येत नाही. प्रसाद, तू सगळ्यांना घेऊन जा, वॉश बेसिन दाखव त्यांना, हॉलमध्ये बसा सगळे. मी प्राचीला घेऊन हॉलमध्येच येते, नाही का? हा. अगं अशा दिवशी मुलींना टेन्शन येतं, भीती वाटते. हात पाय थरथरायला लागले होते माझे माहिती. छातीत पण केवढं धडधडतंय माझ्या. एका क्षणी मला असं वाटलं की आता मी कधी धाडकन चक्कर येऊन खाली पडेल. कस त्यांच्या समोर तमाशा नको म्हणून मी आत निघून आले. तो तसा झाला असता ना तमाशा तरी चाललं असतं. इथे आत येऊन तू जो काय घोळ घातलायस ना त्यांच्या मनात, ह्याची काही कल्पना आहे का तुला? आई अगं पण मला भीती वाटतेय. पिंड पोरी, सोन्याचा घास आलाय तोंडाच्या जवळ तर नतद्रष्टपणा करू नकोस. आता बाहेर जा आणि त्यांना सांग की तुला तेजस पसंत आहे म्हणून. तू इथे आल्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झालाय की तुला तेजस पसंत आहे की नाही याचा. आई तसं सांगायला मला नाही जमणार. जमणार नाही का? जमणार नाही? अजून तुझ्या डोक्यातून त्या मवाल्याचं खूळ गेलं नाही वाटतं. हे बघ, आता तोंडाशी आलेला घास त्याला नाही म्हणू नकोस, तो मूर्खपणा ठरेल. तुला जर असंच करायचं असेल तर आम्हाला तोंडकाशी कशाला पाडतेस तू? हे बघ, तुझ्या थोबाडातून जर त्या पक्याचं नाव निघालं ना तर आम्हाला मेलीस तू. मी का ग आई बापाच्या जीवावर उठलीस तू? आई अहो ती आता घाबरली म्हणून असं बोलतीये. आणि तिच्या मनात पक्याबद्दल आता काहीही नाही. काय धाड भरली हिला घाबरायला? काय खाणार आहे तो? आई असं काय करताय तुम्ही? तिला अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे ना. माझं लग्न ठरत होतं तेव्हा मलाही भीती वाटत होती. तू हो म्हणणार आहेस की नाही? हो हा? हो हो हो. चल